महेश राऊत गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक कडे फलंदाज वासुदेव पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंड कडे फलंदाज रिक्षा संघटना मास्टर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी पाटील यावेळेस नॉन स्ट्राइक एंड कडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं. आता मात्र सुरुवात होत असताना गोलंदाज महेश राऊत. पहिला बॉल आपल्या षटकातील वासुदेवसाठी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव स्वरूपात राहिला गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकाला कोणतीही सुरुवात नाही, परंतु षटकाला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना रिक्षा संघटना मास्टर्स, तर प्रथम क्षेत्ररक्षण आता मात्र करत असताना खारेगाव टीम. यावेळेस जर पाहिला तर ऑन साइडला फटका चांगला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचत असताना चेंडूवरती तदनंतर ओव्हरथ्रो केला, परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि सहजरित्या जर पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलकाला आता मात्र सुरुवात झाली. धाव फलकाचा श्री गणेशा या ठिकाणी झालाय आणि धाव फलकावरती जर पाहिलं तर आता मात्र 2 धावा लागल्या जात आहेत. रिक्षा संघटना मास्टर प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आणि इथे देखील एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं, व्यवस्थित संपर्क नाही, पुरेसा संपर्क पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. वासुदेवच्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दिनेशला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. यंदाच्या हंगामामध्ये आग्रेकोली समाज सेवा मंडळामध्ये खेळत असताना जर पाहिलं तर पहिला अर्धशतक पटणारा हा खेळाडू दिनेश पाहायला मिळतोय. रिक्षा संघटना मास्टर संघातील हा खेळाडू आता मात्र स्ट्राइक कडे. या सामन्यामध्ये देखील तोच लक्ष असेल, अशाच धावा या ठिकाणी कुटाव्या लागतील. ज्याप्रमाणे मागचा सामना पाहिला होता 90 धावांचा टार्गेट सेट केला होता, तरी देखील तो चेज केला गेला. डाट अपील या ठिकाणी केली. अपील मध्ये अफाट उत्साह होता, परंतु आत्मविश्वास जर पाहिला तर मात्र डगमगला गेलाय. चेंडू मात्र राहिलाय निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर लेग बाईटचा इशारा येतोय आणि 1 धाव या ठिकाणी जरूर मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी महेश राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत, धावा खर्च केलेत आतापर्यंत फक्त 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु संपर्क मात्र व्यवस्थित नाही. 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी 1च्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 5 वरती. पुढचा चेंडू या षटकातील. इथे देखील आक्रमण केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस जर चेंडू पाहिला तर 4 धावांसाठी लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चौकार. मैदानी आम्ही रंगतो या क्रिकेट मान है, लय जोमात खेलतो आम्ही क्रिकेट जान है. शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है, शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है. धन्यवाद दिलशे. काय अफलातून आयोजन या ठिकाणी आज केलंय. शिरगाव परिसर मास्टर संघ बी 40+ मास्टर्सच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक लोक या ठिकाणी घेत आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रेक्षेपण सुरू आहे. प्रेक्षक वर्ग घर बसल्या या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाज विकास पाटील या षटकातील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं सहर्ष स्वागत केलंय. सन्मान 40+ आमुची शान. या क्रिकेटच्या विश्वाची क्रिकेट खान है. या क्रिकेटच्या विश्वाची क्रिकेट खान है. धन्यवाद डीजे. अफलातून फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी त्या 99 लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजेच फलंदाज देवेंद्र पाटीलच्या बॅट मधून अवघ्या पहिल्या चेंडूवरती हा षटकार. काय अफलातून फटका. 6 धाबा. आणखीन एक षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जगदीश यांच्या माध्यमातून. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झालाय. गॅप मध्ये बॉल आहे. वेगाने यावेळेस जर पाहिलं तर स्वतः सुभाष त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे ओव्हर थ्रो झाला आणि तदनंतर मात्र आणखीन एक धाव. बॅकअप नाही. यष्टीरक्षक पळतोय चेंडूकडे आणि संधी या ठिकाणी मिळाली. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. अशा प्रकारे जर पाहिलं तर धावून 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र आणखीन 2 धावा. बोनस 4 धावा. 4 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिली तर धावफलक देखील थोडंसं पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती. विनंती आहे पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्व खेळाडू जर पाहिले तर 40+ मास्टरचे खेळाडू आहेत आणि त्याच कारणासह जर पाहिलं तर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. कारण हा क्रिकेट जर पाहिला तर ना पैशासाठी हा खेळला जात नाहीये. फक्त फिटनेस साठी हा गेम या ठिकाणी खेळला जात आहे. परंतु काय अफलातून आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा आणि एक चांगलं मैदान, चांगलं वातावरणामध्ये सजवलेली ही मानाची आणि शिरगाव परिसर मास्टर संघाची अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. अग्रिकोळी क्रिकेट स्पर्धा 2024. एक चांगलं आयोजन. धावफलक जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला धावफलकावरती धावा 19 या लागल्या गेलेत. दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर जेवणाची देखील उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करत असताना आता मात्र देवेंद्र पाटील हा एकच नाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण अवघ्या जर आताचे चेंडू जर पाहिले तर देवेंद्र यांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावांचं योगदान दिलं गेलंय. संघाला खुश केलं गेलंय. रिक्षा संघटना मास्टर संघ आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत देवेंद्रजी पाटील आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र फटकेबाजी होत असताना विकास पाटील यांच्यावरती हा प्रहार या ठिकाणी केला जातोय. जबरदस्त फटकेबाजी देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल विकास पाटील. कमबॅक करायचा आहे आणि तो कमबॅक या ठिकाणी केला जाईल का हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा असेल. इथे देखील बॉलला उडवलाय. हा देखील चाललाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. दमदार षटकार. जबरदस्त फटकेबाजी. धन्यवाद डीजे. काय फटकेबाजी पाहायला मिळते देवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. रिक्षा संघटना मास्टर्स आता मात्र खुश झालेला आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र जेल टिपला गेलाय. मास्टर शिरगाव की शान है. शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है. धन्यवाद डीजे. पंच आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. जो पंचांचा निर्णय येईल
तोच निर्णय अंतिम राहील याची नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. आलेला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे आणि त्याच नियमांचं पालन करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. तर पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. फलंदाज बाद परतावा लागेल फलंदाज देवेंद्र पाटीलला. बॅक टू द पवेलियन. आता मात्र महत्वाचा धक्का असेल ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूंचा सामना केला 5, परंतु 5 चेंडूंमध्ये धावा किती कटल्या तर तब्बल 17 धावांचं योगदान दिला. अफलातून बॅटिंग या ठिकाणी जर पाहिलं तर देवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली. पूर्णपणे आपल्या संघाला या ठिकाणी खुश करत असताना पाहायला मिळतोय. टाळ्या होत असताना देवेंद्र पाटील यांच्यासाठी. चला विनंती आहे सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. धावफलक जर पाहिला तर सध्याच्या स्थितीला 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. दरम्यान काय घडलं येते तर डाट अपील देखील केली जात होती. दरम्यान 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पंचांचा इशारा येतोय. बाईकचा इशारा येतोय. बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या 26 या आकड्यावरती जवळ पोहोचत असताना 26 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. इथून पुढे चांगलं कमबॅक करावं लागेल. एका बाजूने दिनेशला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण मागचा सामना जर पाहिला तर तब्बल 90 धावांचा पाठलाग देखील अगदी 1 चेंडू ठेवून केला होता आणि त्याच करिता चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र बॉलला बुडवलाय. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला गेलाय. इथून पुढे काय घडलं. धावचीची संधी होती परंतु सुखरूप आपल्या ओपनिंग क्रीज मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण. 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 28 वरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धावफलकावरती 28 धावा. 28 धावा सध्याच्या स्थितीला लागल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना रिक्षा संघटना मास्टर्स आणि त्याचं श्रेय जाईल ते म्हणजेच फलंदाज देवेंद्र पाटीलला. कारण काय फुलातून बॅटिंग केले. 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावांचं योगदान. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 उत्तुंग षटकार आणि धावून काढलेला तो चौकार. 17 धावांचं योगदान. दरम्यान इथून पुढे मात्र दिनेश आणि फलंदाज जर पाहिला तर अमित या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ खारेगाव मास्टर संघ जर पाहिला तर एक अफलातून संघ आहे. एक डेंजर संघ आहे आणि या संघामध्ये खेळत असताना जर पाहिला तर विजय देखील यंदाच्या सीझनला फॉर्मला आलेला हा खेळाडू आहे आणि त्याच करिता कुठेतरी एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल तो म्हणजेच रिक्षा संघटना मास्टर टीमला. दोन षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ आता मात्र सुरू होत असताना पाहायला मिळतोय. फक्त 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय याची देखील नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रेमनाथ पाटील जे सतत 3 वेळा माजी नगरसेवक म्हणून एक अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या प्रभागामध्ये ते करत आहेत. धन्यवाद दिलशे. या 4 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र पुढे सरकत असताना 32 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. आता मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल केलं जाते.
सुभाषला मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बोलवलं गेले. त्यानंतर जर पाहिलं तर लॉंग ऑन पट्ट्यामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी जर पाहिलं तर मनीषला बोलवलं गेलंय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर नरेश पाटील आहेत. चुकी होणार नाही या ठिकाणी. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नरेश पाटील यांचा जर उल्लेख केला तर यंगस्टरला लाजवेल असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील असं वाटलं होतं की चेंडू 6 धावांसाठी चाललाय, परंतु काय धाव घेतली होती आणि काय झेप घेतली होती. जवळपास 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. इथे देखील ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार केलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नरेश पाटील त्या ठिकाणी आहेत. फेकी देखील अतिशय वेगाने केले, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज स्वतः थोडासा डगमगला गेला चेंडू पकडण्याकरिता. आणि जर पाहिलं तर आणखी एका धावेची भर या ठिकाणी होईल. 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 35 वरती. 35 धावा या धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. इथे देखील जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात. या षटकाचा जर उल्लेख केला तर या षटकातील पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. षटकातील 4था चेंडू आहे, परंतु प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज दिनेशसाठी. दिनेशच्या माध्यमातून मोठे फटके खेळले जातील काय? ज्या खेळीकरिता तो ओळखला जातो तसा खेळ त्याच्या माध्यमातून होईल का? यावेळेस फटका चांगला आहे. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुदेवच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु फेकी थोडीशी खराब. बॅकअप कोणीही नाही आणि इथे मात्र धाबा चोरण्याची संधी होती आणि त्या धाबा या ठिकाणी चोरल्या गेल्यात. दिनेशच्या माध्यमातून जर पाहिलं तर या चेंडूवरती 3 धाबा पूर्ण केल्या आणि 3च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 वरती. अजूनही शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. यानंतर असलेला सामना ढोकाली मास्टर्स विरुद्ध डोंगरी टारोडी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण जसा पहिला डाव संपेल तर नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस शफल होऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात राहिलाय. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 38 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 38 धावा धाव फलकावरती. आता मात्र पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केली जाईल. ड्रिंकिंग ब्रेक आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी या चांगल्या सुविधा या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती चांगलं लक्ष या ठिकाणी लागलं गेलंय. आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेळेवरती पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंकिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान घेऊया एक छोटासा ब्रेक आणि संधी देऊया आमच्या डीजे मास्टर्सला. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे झूठों का सहारा है दोस्तों, तुम जैसे झूठों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों. DJ Webhub.
पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर सन्माननीय तुषारजी पाटील साहेब या ठिकाणी आता मात्र जॉईन झालेले आहेत. अग्रगोली समाज सेवा मंडळाचे अधिकृत गुणलेखक म्हणून सातत्याने 4 वर्ष झाली. एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावफलक 38 वरती सध्याच्या स्थितीला. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटक म्हणजेच तब्बल 12 चेंडू आणि या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा कुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, कारण मागील सामना जर पाहिला तर 12 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता होती. तब्बल त्या धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तब्बल 48 धावा देखील पूर्ण होत असताना या ठिकाणी पाहायला मिळालं. एक अफलातून खेळ फलंदाज जॉन्सनच्या माध्यमातून पाहायला गेलं. अग्रगोली समाजसेवा मंडळाच्या अंतर्गत खेळत असताना जर पाहिलं तर सर्वात फास्ट हाफ सेंचुरी आणि त्यानंतर हायेस्ट धावा जर वैयक्तिक कोणाच्या असतील तर मात्र फलंदाज जॉन्सनच्या. आणि काय आक्रमक इनिंग होती. तब्बल 90 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात थोडीशी डगमगली गेली परंतु अंतिम क्षणी काय बॅटिंग केली जॉन्सनच्या माध्यमातून. तब्बल अफलातून खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटपर्यंत नडला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अगदी 2 चेंडू राखून त्या धावांचा पाठलाग या ठिकाणी केला गेला. षटकातील पुढचा बॉल आता मात्र नरेश पाटील दिनेशसाठी. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलाय. ऑन साइडला फटका फसलाय. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त गीत या ठिकाणी वाजत असताना, मैत्रीचे गीत या ठिकाणी वाजत असताना मित्र जोडावेत तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल असे मित्र जोडावेत. दरम्यान गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना नरेश पाटील पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती या 4 धावा अर्जित करत असताना फलंदाज दिनेश गोलंदाजाचं स्वागत या ठिकाणी केला जातोय. पुढचा बॉल हे षटकातील. यावेळेस देखील प्रहार केलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. विकास पाटील चेंडूला थांबवण्याचे अफाट प्रयत्न केले परंतु चेंडू मात्र थांबला नाही. बॉल सरळ गेलाय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र दिनेशच्या माध्यमातून आणि दिनेशचं नशीब देखील आज भरपूर चांगलं आहे. दोन्ही बॉल जर पाहिले तर मात्र इथे थांबवू शकले असते परंतु व्यवस्थित या ठिकाणी जज करता आलेला नाहीये. आणखीन एक नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना दिनेशला हे 4 धावा मिळतील. पुढचा बॉल इथे मात्र प्रहार केलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. आता मात्र शतरक्षक आहे. चुकी होणार नाही. फलंदाज बाद. मोठी विकेट. फलंदाज बाद. दिनेश बॅक टू द पवेलियन. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन, आमद भरे ये होठ रसे, पीने वाले पीकर चिले, कहती है ये. जबरदस्त कामगिरी नरेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची साथ व्यवस्थित लाभली गेली नव्हती परंतु यावेळेस जर पाहिलं तर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय आणि इथून मात्र जर पाहिलं तर महत्त्वाचा मोहरा गमावलाय रिक्षा संघटना मास्टर टीमनं. दिनेशची विकेट महत्त्वाची होती या सामन्यामध्ये. तो मात्र या ठिकाणी जर पाहिला तर मात्र बाद झालाय. इथून पुढे खारीगाव मास्टर्स संघाला कमबॅकची आवश्यकता आहे.
तो कमबॅक या ठिकाणी केला जाईल काय? धावफलक तब्बल सध्याच्या स्थितीला 46 वरती जाऊन पोहोचलाय. 46 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील आक्रमण केलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे गणेश. फेकी केली. इथे देखील जर पाहिलं तर सहजरित्या या चेंडूवरती देखील पूर्ण होतील धावा. त्या म्हणजेच दोन धावा मिळतील. 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिलं तर धावफलक देखील पुढे सरकत असताना 2च्या मदतीने 48 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेलेत. इथून पुढे कमबॅक करण्यासाठी मोठे फटके देखील खेळावे लागतील रिक्षा संघटना मास्टर टीमला. ते मोठे फटके सातत्याने खेळले जातील काय? प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेस जर पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल थांबवला गेलाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथून पुढे सर्व सूत्र आता मात्र अमितच्या हातामध्ये घ्यावे लागतील. अमितला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजावरती प्रहार आणि अत्याचार या ठिकाणी करावा लागेल. यावेळेस स्टँड अँड डिलेव्हरचा फटका मिड विकेट पट्ट्या बाहेर बॉल. 6 धावांसाठी षटकार. तर ढोकाले मास्टर संघाला विनंती असेल आपण कृपया जेवून घ्यायचं आहे कारण यानंतर आपला सामना आहे. जसा हा पहिला डाव संपेल तदनंतर आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ अजूनही आहे बाकी. जसे हे 6 चेंडू संपतील तसे आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. तर विनंती असेल टीम ढोकाली मास्टर्स श्री गुरुदत्त मास्टर्स ढोकाली आणि डोंगरी टारोडी या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथून पुढे अमितला चांगला कमबॅक करावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून तो एक उत्तुंग षटकार आलाय. आता मात्र स्ट्राईक त्याच्याकडे कितपत येईल हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जर पाहिला तर आता मात्र अविनाश पाटील क्रिकेट 9चे ओनर अविनाश पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. इथे देखील प्रहार केलाय. हा बॉल जर पाहिला तर मात्र ऑन साइडला पकडला गेलाय. फलंदाज बाद महत्वाचा धक्का. कुछ आज है होने वाला मेरी आंख भड़कती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. धन्यवाद डीजे. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. अविनाश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला माघारी पाठवण्याचं काम केलंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावरती धावा 55 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गणेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. अमित आणि गणेश या जोडीला आता मात्र पूर्णपणे काम करावं लागेल. इथून पुढे या षटकामध्ये चांगल्या रीतीने फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस बॉल जर पाहिला तर आउटसाइड दी लेग स्टंप धावे एसटी सोडून जाणारा हा बॉल अवांतर स्वरूपात घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 56 या आकड्यावरती. इथून पुढे तुम्हाला आता मात्र मर्यादा देखील ओलांडावी लागेल
कारण महाराज म्हणतात मर्यादित राहून कधीच यश भेटत नाही, जिंकण्यासाठी मर्यादा तुम्हाला ओलांडावीच लागते आणि ते काम करावं लागेल. ऑन साइडला धमाका, गणेशच्या बॅट मधून हा षटकार येतोय, अफलातून फटका. धावफलक जर पाहिला तर 6 धावेच्या मदतीने 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे देखील पुन्हा एकदा प्रहार केलाय. आता मात्र शतरक्षक आहे बनून राहिला प्रेक्षक. बॉल चाललाय आता मात्र लॉंग अप, पट्ट्या बाहेर, चौकार. जीवदानी म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून काय अफलातून वातावरणामध्ये रंगत निर्माणाचं काम या म्युझिकच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतंय. इथे देखील प्रहार केलाय स्वतःच्या फॉलोथर मध्ये, चेंडूला थांबवलं गेलंय. एक धाव या ठिकाणी कोणी रोखू शकणार नाही. एक धाव कंप्लीट, एकच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावरती. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय, सर्व खेळाडूंचं स्वागत करतोय आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. शिरगाव परिसर मास्टर्स संघ आयोजित आगरी कोळी क्रिकेट स्पर्धा 2024 आणि आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल. धावफलक जर पाहिला तर तब्बल 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ज्या धावांची अपेक्षा होती, ज्या धावा उभा राहायच्या होत्या, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं काम अगदी योग्यरित्या पाहायला मिळतंय रिक्षा संघटना मास्टर संघाच्या वतीनं. पुढचा बॉल या षटकातील, इथे देखील फटका चांगला आहे. हा देखील बॉल थांबणार नाही. मिड विकेट, पट्ट्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. श्री गुरुदत्त मास्टर्स ढोकाली संघाचा कॅप्टन आणि डोंगरी टारोडी मास्टर टीम कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. कृपया विनंती असेल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 77 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अविनाश पाटील यांचा अंतिम षटक जर पाहिला तर त्यामध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात. तर विनंती आहे आपण लगेच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे आणि आपली आपली प्लेइंग लिस्ट आपण टिक करून घ्या आणि अक्रॉस चेक देखील करून घ्यायची आहे. सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर मी विनंती करते सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर आपण त्या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर या ठिकाणी आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. नाणेफेकी करण्याआधी आपण ही भेटवस्तू या ठिकाणी देणार आहोत. सेरोलाइट जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे.
सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही एनर्जी ड्रिंक पावडर आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे आणि ती सेरेलाइट ही भेटवस्तू आम्ही या ठिकाणी ढोकाली मास्टर टीम कॅप्टनला देतोय. सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट या ठिकाणी देतोय. त्यानंतर आणखीन एक गिफ्ट आहे, तो गिफ्ट देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही संपूर्ण ती पावडर टाकायची आहे. त्यानंतर एनर्जी भर उन्हामध्ये तुम्हाला मिळेल. आपण लगेच नाणेफेकी देखील या ठिकाणी करणार आहोत आणि त्याआधी आणखीन एक भेटवस्तू आहे ती देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. सर्वप्रथम आपण स्टॉच या ठिकाणी करतोय. सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकी करतोय. तर कॉल कोण देईल? डोंगरी टोळी मास्टर संघाच्या माध्यमातून आवाज झालाय, काट असा आवाज झालाय आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेले ढोकाळी मास्टर संघाने. सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एकूणच या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते आज आणि इथे येत असताना तुम्हाला कसं वाटतंय? तर आणखीन एक भेटवस्तू आहे दादा, आपण यायचं आहे. आणखीन एक भेटवस्तू आहे ती देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. हाल चिक चिक हाल चिक वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि परीक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा आणि सध्या रिक्षा चालक मालक संघ आहेत आणि त्यांच्या वतीने धावाही बनवल्यात. पण आता धाव्यांचं आव्हान पूर्ण केलं जाईल नाही केलं जाणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. हॅलो चिक हॅलो देवेंद्र पाटील यांना योगेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्राइज आलेले आहेत. 2 षटकार ठोकल्याबद्दल ते पारितोषिक मात्र थोड्या वेळामध्ये दिलं जाईल. तुषारजी पाटील यांच्याकडे जमा आहेत, ते तुम्ही घेऊन जाणार आहात. लक्ष 78च आहेत. रिक्षा चालक मालक धावलेले आहेत, अगदी वेगाने धावलेले आहेत. मग सध्या चर्चा आता 2 गोष्टीची मैदानावरती रंगणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जॉईन होतात घनश्यामजी भोईर सर, यांचाही आवाज आहे. तो आवाज आपण मैदानावरती ऐकणार आहात. 78 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, बॉलला उडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. पंच मात्र वळतायत, लेग बायचा इशारा करतायत मैदानावरून. JP सर आमच्यापर्यंत व्हायलात आणि वाईट बॉलचा लेग बायचा इशारा करत असताना धाव फलकावरती धावा आहेत 1 रन. स्ट्राइक वरती बॅटर असतील प्रेमनाथ यांना पण मैदानावरती पाहतात. दुसऱ्या बाजूला विजय यांना पण पहिल्यांदा खेळत असताना मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्यांनी पटकावला. कारेगावचं नेतृत्व मात्र करत असताना पण त्यांना पाहिलं होतं. आता लक्ष मोठं आहे. मागील मॅच मध्ये जरी पहिला मॅच अगदी सोपा साधा सरळ होता, परंतु तिथे देखील शेवटपर्यंत मॅच रंगली होती. आता या मॅच मध्ये अशा पद्धतीने मॅच रंगेल का याची देखील चर्चा रंगली गेलेली आहे. फटका छान खेळला ऑन साइडला, कॅप मध्ये बिटवीन द कॅप चेंडू खेळलाय. चेंडू 1 बाउन्सने निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टिल रन 4, दर्जेदार चौकार 4. घनश्यामजी पहिल्यांदा सुरुवातीला पण रिक्षा चालक मालकला एन्जॉय करताना पाहिलं होतं. आता खारीगावला एन्जॉय करताना पाहिजे आहेत. पण रिक्षामध्ये सुरुवातीला काय माहिती का, सुरुवातीला रिक्षा पेट्रोलवरती चालायच्या, पण काही वर्षामध्ये त्या रिक्षामध्ये बदल घडले.
सीएनजी आलं, सीएनजी मुळे ते रिक्षा आता वेगाने जायला लागली. मग सीएनजी मध्ये दोन गोष्टी व्हायला लागल्यात, एक तर तुमचा वेळही वाचायला लागला आणि दुसरी गोष्ट सीएनजी मुळे ते पेट्रोल आहे त्या पेट्रोलचा खर्चही तुमचा वाचायला लागला. दुसरी गोष्ट मैदानावरती जर समोर सीएनजीची रिक्षा असेल तर दुसऱ्या बाजूला खारीगाव संध आहेत. आमची रिक्षा नाही पण आमचे 4 व्हीलर आहेत, त्या 4 व्हीलर मध्ये देखील आता सीएनजी चालतो. त्या पद्धतीने मैदानावरती सध्या बॅटिंग करणार टीम खारीगावचा संघ. सुरू झालेली आहे बॅटिंग. नक्कीच यावेळी जर बघितलं चेंडू जातोय पाकौट पॉईंट क्षेत्राच्या दिशेने आणि तिथून एक धाव येते. आणि उल्लेख केला तुम्ही धनंजय पाटील की सध्या आगरी रिक्षा संघटना क्षेत्ररक्षण करते. मला वाटते का जी बॅटिंग करत होते ना, तर जेव्हा रिक्षा हाफ ग्रीसिंग ऑइल वगैरे पलटी होते ना, तेव्हा ज्या वेगाने चालते ना त्या वेगाने बॅटिंग करत होता. पण इथून मैदानाच्या आतमध्ये आता त्याच वेगाने आणि त्याच चतुराईने गोलंदाजी सध्या पाहायला भेटते. नक्कीच टिवरी संघाचे आपले 40 प्लेचे खेळाडू हरिभाऊ यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. विनंती असेल हरिभाऊ आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलेही सहर्ष स्वागत आहेत. आणि विनंती असेल आपण बरोबर मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहेत. ज्या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास भोईर साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत आणि संपूर्ण आयोजकांची टीमही सध्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम हरिभाऊ, आपलं सहर्ष स्वागत आहे. टिवरी गाव म्हटलं तर टिवरीच्या गावामध्ये देखील चांगलं क्रिकेट हे नेहमी खेळलं गेलेलं आहे. 40 प्लसचं क्रिकेट देखील टिवरीच्या गावामध्ये आपण पाहिलेलं आहे. धावा धावफलकावरती 7 धावा. पुण्याचा फटका खेळलाय, खाली झोन मध्ये चेंडू निघून चाललाय की काय, तर यस डेफिनेटली निघून चाललाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मच नीडेड चौकार. धावा धावफलकावरती 11. जय सध्या उपस्थित जय गावडे, आपलं स्वागत आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती फेकून झालेला आहे. धावा धावफलकावरती 11. 78चा लक्ष्याचा पाठलाग आहे. खारीगाव देखील आता एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न घनश्यामजी मैदानावरती करतायत. नक्कीच मोठा फटका येतोय आणि तिथून ज्या 78 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी आपण बघतोय इथून चेंज ऑफ पेस केलं गेलं, इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतोय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. इथून जर आपण बघितलं तर पासिंग फेकी केली होती पण तिथून नाही रोखली गेली ही धाव आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 ने पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 13 धावा. आता येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 65 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ हा रणसंग्राम चालू राहील. तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. या मंडळामध्ये जितके सदस्य मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहेत आपण सर्वांनी मंचावरती यायचं आहे. अध्यक्ष साहेब तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट करतात कारण की मंडळामध्ये एक संघ नवीन दाखल होतोय त्यामुळे फाईल जी आहे ती फाईल चेक करायची आहे. त्यामुळे बाकीचे पदाधिकारी मंडळाचे सदस्य असतील त्यांना विनंती आहेत सर्वांनी आपला मुख्य मंच आहेत त्या मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे. तिथे मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहेत ते तुम्हाला इन्व्हाइट करतायत. प्लेयर पोझिशन सध्या जर आपण पाहिलं तर प्लेयर पोझिशन मात्र या ठिकाणी ठेवली गेली आहेत. कशा प्रकारे फिल्डिंग रचना आहेत ते देखील तुम्हाला दाखवली जाणार आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉल उडवलाय, फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. ओ हो हो, अफलातून कॅच, वॉड कॅच. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल मैदानावरती टिपला जातोय. चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. आणि इथून परतावं लागतंय आणि नवीनच्या माध्यमातून सुरेख झेल सध्या आपण बघतोय आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा झेल पकडल्यानंतर परतावं लागतंय फलंदाजाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या विकास दाखल होतील कारण विजय बाद झाल्यानंतर आता जबाबदारीने खेळावं लागेल विकासला कारण 16च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. प्रति षटकामध्ये 16च्या सरासरीने फलंदाजी करायची आहेत, धावा बनवायच्या आहेत. पण इथून जर विचार केला तर
आगरी रिक्षा युनियन आगरी रिक्षा संघटना सध्या आपल्याला पाहायला भेटते, पण कामगिरी त्यांची खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि ऍक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवूयात. पहा कशा प्रकारे झेल घेतलायत. ओव्हर द विकेटने बॉल हाताळण्याचा प्रयत्न सफल झाले. 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर आले. बॉलला कळलं, फटका छान कळला, परंतु क्षेत्ररक्षक नवीन त्या ठिकाणी होते. नवीन सुरुवातीला झुकले, वाकले, खाली पडले, परंतु कॅच मात्र त्यांच्या हातामधून खाली नाही गेला. हे देखील महत्त्वाचं होतं. चांगला कॅच कॅरी केलाय आणि हा कॅच कॅरी करत असताना स्पर्धेतील एक सर्वोत्तम कॅच, एक सर्वोत्तम झेल नवीन यांच्या माध्यमातून टिपताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. वसुदेव यांना विकेट मिळालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती विकास दाखल झाल्यात. धावा फलकावरती 13ला एक विकेट मैदानावरती गमावलाय. नागपूरला गेला, स्टीअर करण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र खेळला. फटका, पॉइंटचा खेळाडू शॉट पॉइंट मध्ये आहेत, तो मात्र बॉलचा पाठलाग करतोय. बॉलवरती धावलाय. अगदी फुटबॉलचा वापर करत असताना बॉलला पायाने त्याने थांबवलाय, परंतु तेही महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही असली फुटबॉल केला परंतु बॉलला अडवा, हेही महत्वाचं पाहायला मिळत आहे. बॉलला अडवलं गेल्यात. धावा फलकावरती 15ला एक विकेट मैदानावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. घनश्यामजी 1.2 षटकांमध्ये 22 बॉल आणि 63 रनची गरज आहे. नक्कीच. आणि पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, पण इथून वासुदेव यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 2 चेंडू इथून हाताळले, 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा खेळाडू विजयला परतावाही लागले. एक चांगली गोलंदाजी होते सध्या तरी जर विचार केला तर रिक्षा संघटना या संघाकडनं. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, चुकी होते आणि इथून सिग्नल तुडला जातोय आणि फाईन जशी तशी फाईन 6 धावीची बसली जाते रिक्षा संघटना या संघाला. धन्यवाद. नाही घनश्यामजी, आपण फाईनचा उल्लेख केला, पण कधी कधी ट्रॅफिक पोलिसला बघून देखील आपण ती रिक्षा मागे घेत असतो. आता तसं काही घडलंय की काय? समोर सर्व काही आलं होतं, तुमच्या समोरच होतं. कॅचही तुमच्या हातामध्ये होता, पण कॅच पेक्षा मी तर म्हणे बॉल अडवायचा होता. कॅचही सुटला, बॉलही बाहेर गेला आणि षटकारही मैदानावरती कन्वर्ट झाला. लक्ष 21 बॉल मध्ये 57 रन. चांगला बॉल पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू आपण पहिला थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले आणि बॅट्समॅन बीट झालेत. लगेचच बॅट्समॅनची हालचाल ओळखली, कारण की एखाद्या खेळाडूची हालचाल ओळखणं घनश्यामजी क्रिकेटमध्ये तुम्हाला तेवढं गरजेचं आहे आणि ते ओळखत असताना वासुदेव मैदानावरती पाहायला मिळाले. नक्कीच. आणि फ्लायटेड चेंडू होता हा. पडल्यानंतर हलकासा अजून थोडासा हवेत थांबला गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न पण इथून पंच आमच्या दिशेने वळतील, कारण हा जर आपण बघितलं तर व्हाईट लाईनच्या बाहेर पिच झाला होता आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. पण इथून अवांतर एक धाव अंकित केली जाते आणि अंकित धावेने अवांतर धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 22 धावा. अजूनही 56 धाब्यांची गरज आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले, परंतु इतके सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नाही सक्सेसफुल अजूनही होत. आणखीन एक चेंडू मैदानावरती निर्धाव स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील आतापर्यंत बॉलचा विचार केला ना, 1.5 बॉल धावा फलकावरती 22, 19 बॉलचा खेळ आहेत आणि 19 बॉल मध्ये अब तक 56 रन मैदानावरती करायचे आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आपण पाहिलं तर कव्हरमध्ये चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. 1ला डबल मध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न, 2 रन मैदानावरती सहजरित्या घेतल्या गेल्यात. तिसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? तर नाही होणार. 2च धावा मैदानावरती येतील. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 18 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी. 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत मैदानावरती, अजूनही 54 रन. काय होईल याची चर्चा मैदानावरती करूयात. नाव रिमेनिंग 18 बॉल अँड 54 रन रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आईज उदाने म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून. इथून जर बघितलं तर 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये विजयासाठी अजूनही जर आवश्यकता बघितली तर 54 धावेची आवश्यकता आहे. इथून सामना बॅलन्सिंग आहे, म्हणजे अगोदरचा सामना आपण बघितला आणि जबरदस्त फलंदाजी जर आपण बघितली गेली आजच्या दिवसामध्ये दुसरी 50 धावेची जी 50 ज्याच्या बॅटमधून आली. आणि कंपॅरिझन मध्ये जर पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये तिथे 28 वरती 2 होते, इथे 24 वरती 1 आहेत. म्हणजे कंपॅरिझन मध्ये 4 धावा इथून संघ थोडंसं कमी पडलाय, पण तिथे 1 विकेट जास्त होती. तिथे 2 विकेट होत्या, इथे 1च विकेट आहेत. हाही कंपॅरिझन मध्ये फरक आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. चेंडू सीमारेषेच्या लगत चालला. क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट मधून. हो गलती से मिस्टेक वाली फिल्डिंग मैदानावरती पुन्हा घडलंय. चेंडू सीमा पार. काय
धन्यवाद डीजे. उपस्थित जे सदस्य आहेत अग्रकुळी समाज सेवा मंडळाचे ते सर्व सदस्य टीम कॅप्टन यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे जिथे अध्यक्ष स्वतः उपस्थित आहेत आणि एक नवीन संघ आलाय त्या नवीन संघाची फाईल या ठिकाणी आलेली आहे ती फाईल चेक करण्याकरिता या ठिकाणी विनंती करतोय. सर्व संघ जे आज इथे उपस्थित आहेत ते सर्वांनी यायचं आहे. आपण या ठिकाणी फाईल चेक करणार आहोत तर विनंती करतोय आपण लवकर या. नक्कीच. आणि या स्पर्धेसाठी 10 बॉक्स पाण्याची सुविधा मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहेत ते रमाकांत गावडे, आत्माराम शेठ आणि बगडूभाई यांच्या माध्यमातून देखील मिळालेले आहेत. त्यांचे मनापासून आभार आहेत. 10 बॉक्स पाण्याची सुविधा आपण करून दिली त्याबद्दल शिरगाव मास्टर्स संघ B40+ यांच्या वतीने आपल्या मनापासून आभार आहेत. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. अमित आलाय. अमितचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल फुलटच बॉल आहे. फुलटच बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र चाललाय बिटवीन द गॅप परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी पाहायला मिळाले. एक नंतर मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही चालवणार. एकाच धावेवरती मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावफलकेवरती धावा जर आपण पाहिला तर 1 मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 29. घनश्यामजी अजूनही 49 धावा करायच्या आहेत. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 15. मागील मॅच मध्ये जी बॅटिंग केली ना त्याच प्रकारची बॅटिंग जर झाली तरी मॅच देखील तुमच्या नावी जाऊ शकते. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील पण चांगली गोलंदाजी होते. इथून पुन्हा एकदा स्टेअर केलं जात आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल आणि सध्या तरी जर विचार केला तर सिंगल डबल यावरती भर दिली जाते आणि रोखलं गेले. म्हणजे आपण जर विचार केला तर रिक्षा संघटना जो संघ आहे तो सध्या चांगली कामगिरी करतोय. एक तरी जॉन्सन फर्नांडिस सारखा खेळाडू तुम्हाला मैदानावरती आता उभा करावा लागेल. ह्यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न पुढे आले. स्टेप आउट करण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद झाल्यात. विकेट किपरची चपलाई पाहायला मिळाली. आणखीन एक महत्त्वाचा धक्का मात्र मैदानावरती लागलेला आहे. समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 48 रन अजूनही करायचे आहेत. डीजे आणि नुसता म्हणजे रिक्षाचा जो संघटनाचा संघ आहे ना तो संघ नाही तर एन्जॉय करतात. ते एन्जॉय करतात. काही डान्सरही त्यांच्यामध्ये आहेत. कॅमेरामध्ये जर आता काही चित्र काढली तर डान्सिंग देखील भरपूर सारे डान्सर त्या रिक्षा संघटनामध्ये आहेत. एन्जॉय प्रत्येक क्षण एन्जॉय करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 13 बॉलचा खेळ आहे. 13 बॉल मध्ये 48 ची गरज आहे. नवीन बॅटर गणेश मैदानावरती आलेले आहेत. गणेश यांना आता काहीतरी करावं लागेल. नवीन काहीतरी करावं लागेल. जॉन्सन फर्नांडिस सारखी मैदानावरती तुम्हाला बॅटिंग करावी लागेल तर ती महत्वाची होऊ शकतात. शेवटचा बॉल मैदानावरती अजूनही बाकी आहे. 13 बॉल मध्ये 48 धावांची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र स्वतः विकेट किपर चेंडूवरती धावले आहेत. 1 रन मिळाला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र घाई तिथे पाहायला मिळाली परंतु ओहो ये तर जगलर आहे. सुपरमॅन जशी फिल्डिंग करताना पाहायला मिळाले परंतु 2 धावा मात्र मैदानावरती नाही रोखल्या जात. 2 धावा मैदानावरती येत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 46 धावांची अजूनही गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती पाण्याची गाडी आहेत ती मात्र मैदानावरती चालल्यात. ऐकूयात एक संगीत डीजे.
यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहत आहात. 12 बॉलचा खेळ आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 46 धाब्यांची गरज आहे. आज प्रत्येक जण आहेत म्हणजे विश्वाजी गिने असतील, पद्मनजी पाटील आहेत, त्यानंतर संपूर्ण टीम आहेत जी खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. ज्यामध्ये संपूर्ण आयोजन कमिटीचे मेंबर आहेत ज्यांचं नावाची चर्चा आपण पुन्हा करूयात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 46 धाब्यांची गरज आहे. आणि मागील मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं, आता देखील तसंच समीकरण आहे. पाहूया मैदानावरती काय घडेल. म्हणून म्हटलं की जॉन्सन फर्नांडिस तुम्हाला बनावा लागणार आहेत. 12-46 पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय. मागील मॅच मध्ये मला तरी वाटतं की 12 मध्ये 44 होत्या. 22 ची सरासरी तिथे मेंटेन करायची होती, आता 23 ची सरासरी मेंटेन करायची असताना पहिला बॉल मैदानावरती निर्धाव आलेला आहे. 11 बॉलचा खेळ, 11 बॉल मध्ये 46 धाव्यांची जुनी गरज आहे. येणारे 11 चेंडू मध्ये 46 धावा 46 रन मैदानावरती करायचे आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव. पुढचा बॉल फटका खेळलाय, बॅटच्या टोला लागलाय, बॉल फटका फसलाय. विकेट किपर चेंडूवरती येतात, चांगला कॅच कॅरी केला विकेट किपरने. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. आणखीन एका विकेटचं पतन, विलास बाद. विकेट मैदानावरती आला. विकास यांना परतावा लागलं तंबूच्या दिशेने. समीकरण मैदानावरती बनलं गेलं. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 46 धावा. प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या ज्यावेळी रिक्षा चालक मालक युनियनची जी टीम होती त्यांच्या माध्यमातून. एका वेगळ्या अंदाजामध्ये, एका वेगळ्या मूड मध्ये सध्या मैदानावरती बॅटिंग तर चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील इम्प्रेसिव्ह राहिलेली आहेत. 10 बॉल मध्ये विजयासाठी 46 धावा. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न, फटका छान खेळलाय. बॉलचा लावून साईडला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये 2 रन आहेत. तर 2 रन मैदानावरती मात्र पूर्ण करताना पाहायला मिळाले. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. अजूनही मैदानावरती 44 धाव्यांची मैदानावरती गरज आहेत. येणारे बॉल मैदानावरती 9 बॉल शिल्लक आहेत. मोठे फटके तुम्हाला आता मैदानावरती खेळावे लागतील. पर्याय आता एकच राहिलाय, तो मात्र मोठ्या फटक्यांचा, त्याशिवाय पर्याय नाही. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फटका छान खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल. आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 8 बॉल मध्ये 38 धावा. 2 चेंडू निर्णायक आहेत. 2 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके तुम्हाला मैदानावरती मारावे लागतील. खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात. कमलेश चुकले आहेत आणि कमलेशच्या 2 पायाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. मिळतील रन 4 चौकार. थँक्यू. आधी कमलेशच्या पंकजला काहीतरी सांगितलं होतं, आता पंकज कमलेशला काहीतरी सांगतायत. एकमेकांचा हिस्सा बराबरीच आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 34ची गरज आहे. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी. कडक ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आता तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलला फक्त अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 2 रन आहेत. तर 2 रन या ठिकाणी इझिली कंप्लीट होत आहेत. 3रा रनचा प्रयत्न मैदानावरती करतील का तर नाही करणार. आता समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. त्या मात्र 32. 6 बॉल 32 धाव्यांची मैदानावरती गरज आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे थँक्यू. 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 32 धाव्यांची अजूनही गरज आहे.
नवीन गोलंदाज जयेश मैदानावरती दाखल होत आहेत. जर्सी क्रमांक 10 10 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला आवडणारा खेळ क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगलाय शिरगावच्या गावामध्ये. ओहो पहिलाच बॉल खेळला फटका छान, परंतु क्षेत्ररक्षक कॅच कॅरी नाही करू शकले. एकला डबल मध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा आहेत, त्या 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती कन्वर्ट केल्या जातील. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या. आता मैदानावरती येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 30 रन अजूनही करायचे आहेत. सलग 5 मोठे फटके तुम्हाला मैदानावरती खेळावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल मध्ये 30 रन. हवेमध्ये खेळला फटका, विश्रामिक स्ट्रोक. ओहो कमलेश आले क्षेत्ररक्षक, कमलेशने घेतलाय कॅच. नाही आता रिक्षावाल्यात मग रिक्षावाल्यांना रिक्षावाल्याच गाणं पाहिजे. ते पण सांगतात की रिक्षावाल्याचं गाणं लावा मग आम्ही नाचू. ह्याही गोष्टी सुद्धा ते सांगतायत. 4 बॉलचा काही शेष आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी रन आता करायचे अजूनही 30 रन. रिक्षा युनियन आज मात्र मैदानावरती चांगला खेळ दाखवतायत, एन्जॉय करतायत. लाईफ म्हणतात ना की आयुष्य हे प्रत्येकाने एन्जॉय करायला हवं, कारण की उद्या काय होईल याची खात्री अगदी कोणालाही नसतात. म्हणून आयुष्यामध्ये एन्जॉय करा. प्रत्येक दिवस जो येतो ना तो नवीन काहीतरी करण्याची इच्छा आणि आशा आणि उमेदी घेऊनच येत असतो. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की समोरचा माणूस देखील म्हटला पाहिजे की हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस होता आणि या दिवसामध्ये खूप सारे एन्जॉय मोमेंट हे आपण केलेले आहेत. म्हणून एन्जॉय मोमेंट हे मात्र प्रत्येक क्षणाला प्रत्येक जणांनी करायला हवे. 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत, अजूनही 30 रन ह्या करायच्या आहेत मैदानावरती. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत, मिस्टर नरेश. जर्सी क्रमांक 7 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 30 रन अजूनही करायचे आहेत. चार बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. नवीन बॅट्समॅन नरेश मैदानावरती आल्यात. पुढचा बॉल फटका खेळला, मिस्ट्रामिंग स्ट्रोक. चेंडू मात्र तितका असं प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल ऑफसाईडच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 रन त्या ठिकाणी घेतला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती नाही चालवणार. आता एका वेगळ्या मूडनं, म्हणून मी म्हटलं ना एका वेगळ्या मूडनं रिक्षा संघटनेचा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल 29 धावांची गरज आहेत. आता एका पारितोषिकाची दिशेने नजर आहेत, ती नजर रिक्षा संघटनेची गेलेली आहे. 3 बॉल मध्ये 29 रन. पुढचा बॉल पुन्हा मात्र ड्राईव्ह केला, चेंडू खेळला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात बॉलवरती आणि हलगर्जीपणा थोडासा पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. अगदी गाणंही वाजलंय, गाणं वाजतच राहील, परंतु शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये 25 रनची गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. 25 धावांची मैदानावरती गरज आहे. हा मॅच आपल्या नावी करताना पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत तर सध्याच्या हवालाप्रमाणे जर पाहिलं तर रिक्षा संघटना या संघाने आपल्या नावी करत असताना सध्याच्या घडीला आपण त्याला पाहतायत. 1 बॉल मध्ये 25 ची गरज या मॅच मध्ये. औपचारिकता शेष आहेत आणि हा मॅच आहे तो मॅच जिंकलाय टीम रिक्षा संघटना संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आपल्यासाठी गाणं. आणि आता अध्यक्ष साहेब विश्वास भोईर साहेबांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आलेले आहेत. का आपला आगरी कोळी समाजच असा आहे की अशा प्रकारचे एन्जॉयमेंट मोमेंट प्रत्येकाने करायला हव्या आणि ते मात्र रिक्षा युनियन
यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अभिनंदन. एका पारितोषिकाच्या मानकरी असणारा संघ आहे रिक्षा युनियनचा संघ आपल्याला शेवटचा मॅच खेळताना पाहायला मिळणार आहेत. या मॅचचा झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्या खेळाडूचं नाव आहे ज्यानं मैदानावरती 21 रन बनवल्यात आणि गोलंदाजी करताना 8 धावा देत 1 विकेट त्याने मिळवला.